नेते गोपीचंद पडळकर साहेब. परवा गोपीचंद पडळकर सर रांगडागडी येतो आणि जर धनगर समाजातला एक रांगडागडी त्याच्या तोंडातून थोडंफार गेलं. आता जर त्याच्यामध्ये समोरचा जर प्रत्येक बारीला त्याला जन्ममध्ये टाकीत असेल, प्रत्येक बारीला काहीतरी कुणकुणी करत असेल, तर त्या ठिकाणी त्यांच्या तोंडातून गेलं शब्द तो रांगडागडी आहे, धनगर समाजाचा एक रांगड्या घरातला गडी गेला त्याच्या तोंडातून. पण खऱ्या अर्थानं गोपीचंद पडळकर साहेब एवढा छोटा आमदार होता त्या म्हणजे महाराष्ट्रात सगळे वळतात, पण त्यांची पचुटी अशी दिसत होती आम्हाला. पण काल अख्ख्या महाराष्ट्रातून त्या ठिकाणी पवार साहेबांचे सगळे त्या ठिकाणी नेते उतरले एका माणसाचे, कोण? गोपीचंद पडळकर साहेब. मग त्या ठिकाणी मला एवढा आनंद झाला की प्रत्येक जण गोपीचंद पडळकर साहेबांना बोलण्याकरता प्रत्येक लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी नेतेगण उतरले. आपला गोपीचंद पडळकर साहेब एवढा मोठा झाला काल आणि आपल्याला अजून चांगलं त्या ठिकाणी आपण त्यांना देऊ. मी या ठिकाणी एवढंच आव्हान या ठिकाणी करतो की गोपीचंद पडळकर साहेब हा बहुजन समाजाच्या गळ्यातला ताईत आहे आणि त्याच्याबरोबर रामोशी बेरड समाज जसं छत्रपतींच्या काळामध्ये या ठिकाणी एक कवच निर्माण झालं. छत्रपतींच्या काळामध्ये छत्रपतींच्या बरोबर रामोशांचं, त्यानंतर प्रत्येक किल्ल्याकडे होतं रामोशांचं. या महाराष्ट्रामध्ये आता देवाभोवताकडे रामोशी समाजाचं आहे आणि गोपीचंद पडळकरला आहे. त्यामुळे काहीही घाबरायचे कारण नाही. आपण एक या ठिकाणी आपल्याला सांगतो की जी काही आंदोलनं चाललेली आहेत, ही आंदोलनं होणं गरजेचं आहे किंवा त्याच्यामध्ये काही शंका असेल तर त्याच्यामध्ये जाणं गरजेचं आहे. पण त्याच्यामध्ये मी एवढं आपल्याला खात्रीशीर सांगतो की देवाभाऊनी कुठलंही काही आपल्यावरती संकट आणलेलं नाही. आपल्याला जे आपल्या ताटामध्ये आहे ते आपल्या ताटामध्ये आहे. फक्त एवढंच आपण आता घाबरायला लागलोय की दादा येणाऱ्या काळामध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषद, सरपंचांच्या निवडणुकी काही ठिकाणी आता असं चाललेलं आहे की आता कुणबीचा दाखला आला, आता ओरिजिनल ओबीसी त्याला त्या ठिकाणी न्याय मिळणार नाही. पण या ठिकाणी मी त्या मुद्द्यावरती सुद्धा देवेंद्रजींसंग बोललो आणि त्या स्टेजवर माझ्या स्टेजवर बोललो तर त्याने खास ते सांगितलं की ज्या ठिकाणी ओबीसीच्या जागा येतात, ज्या ठिकाणी येतात ओरिजिनल ओबीसीला त्या ठिकाणी न्याय दिला जाईल. म्हणून आपण काही काळजी करू नका. आपलं कुठलंही आरक्षण गेलं नाही, कुठलंही काही झालं नाही, पण त्या ठिकाणी आपण सर्वांनी जागृत राहणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी मी सांगतो, मी महामंडळाचं या ठिकाणी परत लास्ट एकदा सांगतो की रामोशी समाजाकरता जे महामंडळ झालेलं आहे त्या माता भगिनींना असे ठिकाणी सांगतो की आपल्या प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी 2 लाख, 5 लाख, 10 लाख, 15 लाख बिनव्याजी कर्ज मिळणार आहे. आणि आपल्याला एकच आहे की जातीचे दाखले गरजेचे आहे. प्रत्येकाला जातीचे दाखले गरजेचे आहे, पण ज्या ज्या ठिकाणी दादा जातोय त्या ठिकाणी जातीच्या दाखल्यांची अडचण आपल्याला निर्माण होते. पुन्हा 50 वर्षाचे पुरावे नाही तर आपल्याला काही ठिकाणी आपण आता राऊतमध्ये कॅम्प लावला, सांगलीमध्ये कॅम्प लावला, त्या ठिकाणी आपल्याला दाखले मिळायला लागलेले आहेत आणि तिथं गरज आपल्याला मंडल अधिकाऱ्याच्या फक्त दाखल्यावरती आपल्याला होत आहे. मी या ठिकाणी दादा आपल्याला सांगतो की आपल्या माध्यमातून ह्या तालुक्यामध्ये आपण एक कॅम्प तहसीलदारांचा लावून त्या ठिकाणी मंडल अधिकारी ज्यांना पुरावे नसतात त्यांनी मंडल अधिकाऱ्याच्या याच्यावरती आपण त्या ठिकाणी त्या जातीचे दाखले मिळवून द्यावे आणि जातीचे दाखले मिळाल्यानंतरच रामोशी समाज त्या ठिकाणी प्रकरण करू शकतो, त्या प्रवाहामध्ये येऊ शकतो. असं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो. माझ्या तरुणांनी खूप चांगला कार्यक्रम या ठिकाणी घेतला, एकत्र येऊन म्हणजे सर्व समाजांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम घेतला. गणेश याच्यामध्ये अध्यक्ष आहेत, त्यांनी अतिशय कष्ट घेतलं. त्याच्याबरोबर सगळ्या कार्यकर्त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने कष्ट घेतला. हा पहिला कार्यक्रम आहे, त्यामुळे थोडा गोंधळ आहे, थोडं प्रोटोकॉल वगैरे आमच्या काय नाही गोंधळ आहे तिथं. मग कसले आपले बहुजन तिथं बळायचे कसे आपण त्याच्यामुळं की सर्व अतिशय मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिला, मोठ्या प्रमाणात आपण कार्यक्रम घेतला, मिरवणुकी अतिशय चांगल्या पद्धतीने झाली. असं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो. मला या ठिकाणी बोलवलं, माझा सन्मान केला, मनापासून मी धन्यवाद देतो. थांबतो. जय मल्हार, जय उमाजी. राजमाता विजयाची शिंदे कन्या विद्यालय शिकवतात श्रीमती वर्षाताई विटे मॅडम आणि त्यांच्या समवेत सौभाग्यवती मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. शीतलजी मदत बीजेपी मंडळ शीतलजी मदत हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे या ठिकाणी आम्ही मनापासून स्वागत करतो. यानंतर आपण ऐकणार आहोत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि